हॅलो एव्हरीवन, मी स्पर्शिका. आजच्या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आम्ही चाललो आहोत रिसॉर्टला. पण ते कोणतं रिसॉर्ट आहे ते तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. जशी मला उत्सुकता लागली आहे तशीच तुम्हा सर्वांना उत्सुकता लागली असेल. हां, पण जेव्हा त्या रिसॉर्टला पोचू तेव्हाच ती उत्सुकता कळेल. तर आम्हाला जाता जाता तिथे गाव लागलं आणि आता फायनली रिसॉर्टला पोचायला 5 मिनटं बाकी होती. आणि तिथे इतकं सुंदर वातावरण होतं, तिकडे खूप छान थंडी होती. आणि आता तुमच्या सगळ्यांची उत्सुकता संपली, कारण की आता आपण पोचलो आहोत रिसॉर्टला. तर तुम्हा सर्वांना रिसॉर्टचं नाव तर कळालंच असेल, रिव्हिएरा रिसॉर्ट. तर आम्ही तिथे जाता जातात खूप छान वातावरण होतं आणि तिथे खूप छान स्टॅच्यूज होते. तर आम्ही आता फायनली निघालो आमच्या रूमकडे. तर इथे स्वच्छता पण खूप छान मेंटेन केलेली होती. पण आता आम्ही पोचलो आहोत फायनली आमच्या रूमकडे आणि रूम पण खूप स्वच्छ आणि सुंदर होत्या. तर आता आम्हा सर्वांना जायचं होतं छोट्याशा फंक्शनसाठी. तर आम्ही सगळे होत होतो रेडी आणि फायनली मी झाली आहे रेडी. तर आम्ही सगळे रेडी होऊन निघालो आहोत फंक्शनसाठी. आणि ही आहे ओजस्वी, ती सुद्धा फंक्शनसाठी झाली आहे रेडी. तर आम्ही निघालो आणि तिकडे लहान मुलांसाठी खूप मोठी खेळण्यासाठी स्पेस होती आणि त्याचबरोबर तिकडे लहान मुलांसाठी गार्डनसुद्धा होतं. आणि त्याचबरोबर खाली मोठ्या मुलांसाठी आउटडोअर गेम्स होते आणि लहान मुलांसाठी कॅरम. हा आहे माझा भाऊ आणि ही आहे माझी बहीण. तर हे दोघी त्यांच्याच पद्धतीने वेगळाच कॅरम खेळत होते. आणि मी ना कधीच विचारात पडली की अजून ह्या चारींची मस्ती कशी सुरू झाली नाही. आणि तेवढ्यात त्यांची मस्ती सुरूसुद्धा झाली. आणि मग आम्ही गेलो फायनली फंक्शनसाठी. आणि मग नंतर सुरू झाले लहान मुलांचे गेम्स आणि खूप सारे डान्स. आणि मग लहान मुलांचे गेम्स झाल्यानंतर झाला ब्रेक. तर मग मी मस्त आणली गरमागरम कॉफी. ही आहे ही आहे ओजस्वी. तर आम्ही ब्रेकमध्ये केली खूप सारी मजा मस्ती आणि धमाल. तर मग मोठ्या मुलांचे गेम सुरू झाले. मग गेम खेळून झाल्यानंतर आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये. आणि स्विमिंग पूलमध्ये टाईम कसा गेला कळालंच नाही. तुम्हाला माझा आजचा व्लॉग जर आवडला असेल आणि हे रिव्हिएरा रिसॉर्ट जर आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सो एव्हरीवन, बाय गाईज, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.